मराठी भाषेतून सी प्रोग्रामिंग या एम कम्प्युटर्सच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण फंक्शन्सचा वापर करून आणि लूपचा वापर करून सिंपल इंटरेस्ट व कंपाऊंड इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट करायचं हे पाहूया. फंक्शन ही कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपण हे दोन एक्झाम्पल पाहणार आहोत. सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याचा फॉर्म्युला आहे प्रिन्सिपल अमाऊंट इंटू रेट ऑफ इंटरेस्ट इंटू नंबर ऑफ इयर्स डिवायडेड बाय 100. हा फॉर्म्युला वापरून आपण सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करू शकतो. आणि कंपाऊंड इंटरेस्टसाठी फॉर्म्युला आहे हे आपल्याला सांगावं आणि नंतर मग फॉर्म्युला न वापरता लूपमधून हे कसं करता येईल हे आपण बघणार आहोत. कंपाऊंड इंटरेस्ट इक्वल टू प्रिन्सिपल इंटू 1+r/100 रेज टू n. या पद्धतीनं हा फॉर्म्युलाचा वापर आपण जर केला तर आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करता येतो. फंक्शनचा वापर करून कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करूया. तर पहिल्यांदा आपण फंक्शन डिक्लेअर करू. कॅल्क्युलेट करत असताना फ्लोटमध्ये व्हॅल्यू येणार आहे आणि त्याचं रिटर्न टाईप फ्लोट असू शकतो. त्यामुळं सिंपल INT असं आपण फंक्शनला नाव देऊया. त्याला आपण 3 व्हेरिएबल पाठवणार आहोत. फ्लोट टाईपचेच तिन्ही व्हेरिएबल आपण घेऊ. पिरियड हा आपला इंटिजरमध्ये असेल, देताना मी फ्लोटमध्ये देतो आहे. तसंच आपल्याला कंपाऊंड इंटरेस्टसाठी COMP इंटरेस्ट 3 व्हेरिएबल आपण पाठवू. तर हे आपण फंक्शन डिक्लेअर केले की आपलं एक फंक्शन, 2 फंक्शन असणार आहेत, सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट. त्याला आपण 3 पॅरामीटर्स, 3 आर्ग्युमेंट्स पाठवणार आहोत आणि तिकडून एक एक व्हॅल्यू रिटर्न होणार आहे. फ्लोट, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, प्रिन्सिपल अमाऊंट, प्रिन्सिपल, रेट आणि इयर्स असं आपण काही व्हेरिएबल्स घेऊ. प्रिंटफ, प्रिन्सिपल अमाऊंट आपण इंटर करून घेऊ. स्कॅनअप, %f अँड प्रिन्सिपल. प्रिंटफ, रेट ऑफ इंटरेस्ट, रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे तो इनपुट करून घेऊया अँड रेटमध्ये. प्रिंटफ, इयर्स, किती वर्षांसाठी हे डिपॉझिट आपण ठेवणार आहोत तो पिरियड जो आहे तो आपण इयर्स या व्हेरिएबलमध्ये स्कॅन ऑफ करून घेऊ अँड इयर्स. आपल्याला हे इंटिजरमध्येच द्यायचं. आपण करेक्शन करू की आपण इयर्स जे आहेत ते इंटिजरमध्येच घेऊया. इंटिजरमध्ये इयर्स यासाठी घेऊ की कॅल्क्युलेशन्स करायला आपल्याला सोपं पडावं. लूपमध्ये आपण करणार असल्यामुळे आपण इयर्स हे इंटिजरमध्ये ॲक्सेप्ट करूया. सिंपल इंटरेस्ट आपल्याला जो काही कॅल्क्युलेट करणार आहे फंक्शन आणि ते सेव्ह करायचं आहे ते SI व्हेरिएबलमध्ये. SI व्हेरिएबलमध्ये आता कॉल कसा करायचा फंक्शन, तर सिंपल _INT हे फंक्शनचं नाव आहे. त्या फंक्शनच्या नावाला आपण प्रिन्सिपल, रेट आणि इयर्स असं आपण 3 व्हेरिएबल पाठवणार आहोत. त्यातून आपल्याला सिंपल इंटरेस्ट मिळेल आणि तो आलेला सिंपल इंटरेस्ट हा SI व्हेरिएबलमध्ये स्टोअर झालेला असेल. तसंच आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. कंपाऊंड इंटरेस्ट इक्वल टू COMP _INT असं आपण फंक्शनला नाव दिले. त्यालाही आपण प्रिन्सिपल, रेट आणि इयर्स 3 व्हेरिएबल पाठवू. 3 व्हेरिएबल पाठवल्यानंतर आलेलं उत्तर आपण प्रिंट करून घेऊ. प्रिंटफ, सिंपल इंटरेस्ट इक्वल टू %f, SI. प्रिंटफ /n कंपाऊंड इंटरेस्ट इक्वल टू %f, CI. कंपाऊंड इंटरेस्ट फॉर्म्युलाने सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो, पण आपण लूप वापरून, फंक्शन वापरून ते करणार आहोत. फ्लोट डेफिनेशन करतोय आपण, तो प्रोग्राम डिफाईन करतोय. सिंपल इंटरेस्ट, फ्लोट, प्रिन्सिपल अमाऊंट, फ्लोट, रेट आणि INT इयर्स या 3 व्हेरिएबलमध्ये आपल्याला व्हॅल्यूज मिळणार आहेत. हे जे प्रिन्सिपल आहे ह्या प्रिन्सिपलची व्हॅल्यू या प्रिन्सिपलमध्ये येणार आहे, या रेटची व्हॅल्यू या रेटमध्ये येणार आहे, इयर्सची व्हॅल्यू इयर्समध्ये येणार आहे. आणि आता आपल्याला फ्लोट आन्सर म्हणूया
ॲन्सर इक्वल टू फॉर्म्युल्याप्रमाणे प्रिन्सिपल इंटू इयर्स इंटू रेट अपॉन 100 या पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. 0 देऊ आणि ही व्हॅल्यू आपल्याला रिटर्न करायची आहे. रिटर्न ॲन्सर. हे जे ॲन्सर रिटर्न करणार आहोत व्हेरिएबल, हा ॲन्सर सिम्पल इंटरेस्टमध्ये आपल्याला स्टोअर झालेला मिळेल. आता पुढचं आपल्याला फंक्शन जो लिहायचा आहे तो कंपाऊंड इंटरेस्टचा. फ्लोट कंपाऊंड इंटरेस्ट, फ्लोट प्रिन्सिपल, फ्लोट रेट आणि INT इयर्स. इथे आपल्याला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. आलेली प्रिन्सिपल अमाऊंट ही आपल्याला ओल्ड अमाऊंटमध्ये स्टोअर करायची आहे. ओल्ड अमाऊंट म्हणून एक आपण व्हेरिएबल घेणार आहोत आणि ॲन्सर म्हणून आपण एक व्हेरिएबल घेऊ. अजून आपल्याला एक इंटिजर व्हेरिएबल लागेल ए. फॉर ए इक्वल टू 1. किती वर्षांचा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे तर ए इज लेस देन इक्वल टू इयर्स ए प्लस प्लस. आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. आणखीन ते इंटरेस्ट अमाऊंटमध्ये ॲड करायचं आहे जेणेकरून त्याचं कंपाऊंड इफेक्ट आपल्याला मिळेल. तर ओल्ड अमाऊंट यासाठी की इंटरेस्ट वेगळं आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी पहिल्यांदा प्रिन्सिपल व्हॅल्यू जी आहे ती आम्ही एका ओल्ड अमाऊंटमध्ये स्टोअर करून ठेवली. आता आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. INT 1 असं मी देतो किंवा टेम्प व्हेरिएबल जो आहे तो आपण घेऊ. टेम्प इक्वल टू, तर टेम्प डिक्लेअर केलेलं नाही तर टेम्प आपण पहिल्यांदा डिक्लेअर करूया. टेम्प. आता या वर्षीचं पहिल्या वर्षीचं अमाऊंट कॅल्क्युलेट करण्यासाठी प्रिन्सिपल इंटू रेट अपॉन 100 हे आपलं एका वर्षाचं व्याज जे आहे ते झालेलं आहे. आता हे व्याज आपल्याला त्या मुद्दल रकमेमध्ये आपल्याला ॲड करावं लागेल. प्रिन्सिपल इक्वल टू प्रिन्सिपल प्लस टेम्प हे एका वर्षाचं व्याज. या पद्धतीनं दुसऱ्या वर्षाचं व्याज, तिसऱ्या वर्षाचं व्याज, चौथ्या वर्षाचं व्याज, जेवढी वर्ष आपण पिरियड दिलेलं असेल तेवढं ॲड होत ही प्रिन्सिपल अमाऊंट आपल्याला इथे मिळेल. मग आता यातलं व्याज किती आहे हे फाइंड आउट करण्यासाठी ही व्याजासह असलेली रक्कममधनं आपण ओल्ड अमाऊंट मायनस करू आणि हे जे ॲन्सर आहे हे आपण रिटर्न करू. हे ॲन्सर म्हणजे आपल्याला मिळालेलं कंपाऊंड इंटरेस्ट आहे की त्या रकमेवरती किती व्याज आपल्याला मिळालं हे आपल्याला लक्षात येईल. प्रोग्राम तर आपण टाईप केला. सेव्ह करू. कमेंट्स दिलेले नाही आहेत, ते कमेंट्सही आपण एकदा रन करून पाहूया. आणखीन त्यानंतर आपल्या प्रोग्राम्सला कमेंट देऊ, डिबग करूया. काही एरर्स दाखवता आहेत. इथे सेमिकोलन राहिलेला आहे, तो सेमिकोलन पहिल्यांदा देऊ. डिबग. हा प्रोग्राम कंपाईल झाल्यानंतर आपण रन करून पाहूया आणि त्यानंतर फॉर्म्युला वापरून आपल्याला तो प्रोग्राम कसा रन करता येईल ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. प्रिन्सिपल अमाऊंट आपण दिली 1000 रुपये. रेट ऑफ इंटरेस्ट 10% देऊया आपण किंवा 12% देऊ आणि इयर्स 5 देऊ. सिंपल इंटरेस्ट 600 रुपये आलेला आहे आणि कंपाऊंड इंटरेस्ट 762 रुपये आलेला आहे. आपण प्रोग्राम पुन्हा रन करून बघूया. प्रिन्सिपल अमाऊंट 1000 रुपये आपण देऊ. रेट ऑफ इंटरेस्ट 10% आणि इयर 5, तर 500 रुपये 5 वर्षाचं व्याज आलेलं आहे. कंपाऊंड इंटरेस्ट 610 रुपये आपल्याला मिळालेलं आहे. तर या पद्धतीने आपण लूपचा वापर करून किंवा 1-2 फंक्शन्स आपण तयार केले. फंक्शन ही कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी म्हणून आपण घेतलेला हा एक्झाम्पल आहे. या दोन्ही फंक्शनमध्ये आपण 3 आर्ग्युमेंट्स पाठवलेले आहेत, प्रिन्सिपल अमाऊंट, रेट आणि इयर्स, आणि त्या फंक्शननी व्हॅल्यू रिटर्न केलेली आहे. हे आहे फंक्शनचं डेफिनेशन. हे फंक्शन कॉल करणं आणि फंक्शन डिक्लेअर करणं. डिक्लेरेशन ऑफ फंक्शन, कॉलिंग ऑफ फंक्शन आणि डेफिनेशन ऑफ फंक्शन. इथे फंक्शन रिटर्न करतं, रिटर्न ॲन्सर व्हेरिएबल करतं आणि ॲन्सर हा व्हेरिएबल फ्लोट टाईपचा आहे म्हणून या फंक्शनचा रिटर्न टाईप हा फ्लोट आहे. आपण फंक्शनला कोणत्याही प्रकारचे इनबिल्ट व्हेरिएबल पाठवू शकतो आणि फंक्शन
ते व्हॅल्यू रिटर्नसुद्धा करतं. तर आपल्याला हा प्रोग्राम नक्की लक्षात आला असेल. याच्यातलं आपल्याला आणखीन एक एक्झाम्पल पाहायचं होतं की ते फॉर्म्युल्याने आपण कसं कॅल्क्युलेट करणार. तर फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला रेज टू हे फंक्शन वापरावं लागणार आहे, पॉवर फंक्शन वापरावं लागणार आहे. त्यामुळे लायब्ररी फंक्शनमध्ये आपण हा कंपाऊंड इंटरेस्टचा एक्झाम्पल करून पाहू. थँक्यू व्हेरी मच. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करायला विसरू नका. धन्यवाद.